तर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळालंय। सुनील फुलारी यांचा करमाळ्याच्या नागरिकांकडून सत्कार करण्यात आला। करमाळा तालुक्यातील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचं सुनील फुलारी यांनी म्हटलंय। साहेब काय सांगाल, सलग 2 वेळा आपल्याला राष्ट्रपती पदक मिळालं, यानंतर करमाळा वासियांतर्फे आपला सत्कार करण्यात आला, काय भावना असणार आपल्यावर? मी सर्व करमाळा वासियांचा अत्यंत मनापासून आभारी आहे। मी आज करमाळा शहरामध्ये आलो आणि येथील नागरिकांना भेटलो, जे सर्व स्तरातील नागरिक आहेत। त्यांनी मनापासून मला शुभेच्छा दिल्या। आपल्याला राष्ट्रपती अनुभव पदक मिळालं, त्यातील एखादा? तर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळालंय। सुनील फुलारी यांचा करमाळ्याच्या नागरिकांकडून सत्कार करण्यात आला। करमाळा तालुक्यातील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचं सुनील फुलारी यांनी म्हटलंय। साहेब काय सांगाल, सलग 2 वेळा आपल्याला राष्ट्रपती पदक मिळालं, यानंतर करमाळा वासियांतर्फे आपला सत्कार करण्यात आला, काय भावना असणार आपल्यावर? मी सर्व करमाळा वासियांचा अत्यंत मनापासून आभारी आहे। मी आज करमाळा शहरामध्ये आलो आणि येथील नागरिकांना भेटलो, जे सर्व स्तरातील नागरिक आहेत। त्यांनी मनापासून मला शुभेच्छा दिल्या। आपल्याला राष्ट्रपती अनुभव पदक मिळालं, त्यातील एखादा अनुभव काय आपण सांगाल? नाही, याच्यामध्ये अनुभव नसतो। याच्यात आम्ही जी काही सेवा बजावली इतके प्रदीर्घ कालावधीमध्ये 33 वर्षाच्या, त्या सगळ्या कारकिर्दीचं मूल्यमापन करून हे पारितोषिक किंवा पदक भारत सरकारकडून जाहीर केलं जातं। आणि एकंदरीत जी काही सेवामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात आले, योजना राबविण्यात आल्या आणि पोलिसिंग करण्यात आले, त्यामध्ये आमच्या सगळ्या अधीनस्थ चमूचाही सहभाग असतो। त्या सगळ्यांचाच गौरव झाला असं मी मानतो। कॅमेरामन प्रशांत भोसलेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा। तर करमाळा तालुक्यातील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचं फुलारी यांनी म्हटलंय।